आनंदवली या ठिकाणी नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 18 आपल्या विविध उपक्रमांनी परिचित असून उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील या शाळेमध्ये अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी, त्याचबरोबर शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना कला देखील जोपासता आली पाहिजे या उद्देशानं शाळेमध्ये कला दालन सुरू केलं असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनेक वस्तूंची गरज लक्षात घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शिल्पा निलेश चव्हाण यांच्या पारिवारिक संस्थेच्या वतीनं शिलाई मशीन वितरण आणि महिला दिनानिमित्त शिक्षण दूत पुरस्कार सोहळ्याचं आयोजन बुधवारी शाळा क्रमांक 18 या ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, देशमुख सर, निलेश चव्हाण आणि या कार्यक्रमाच्या आयोजक शिल्पा चव्हाण उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी शाळेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं शिल्पा चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षणाला महत्त्व देत चव्हाण परिवाराच्या वतीनं एक सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली असून विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. या अगोदरही संस्थेच्या वतीनं अनेक शाळांना साहित्य वाटप करण्यात आलं असल्याचं यावेळी आपल्या प्रास्ताविकातून शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शिल्पा निलेश चव्हाण यांनी सांगितलं. फार नावासाठी किंवा कशासाठी नाही आहे दादा, हे नेहमीच आमचं चालू असतं. आता आमच्या ॲक्च्युली कुटुंबाची एक संस्था आहे ज्यात शिक्षणाला महत्त्व देऊन फक्त शिक्षणासाठी मदत केली जाते. आणि नेहमीच मला वाटतं मनपाच्या बऱ्याच शाळांमध्ये माझे भाऊसुद्धा शिक्षक आहेत, वहिन्या शिक्षक आहेत, आमच्या कुंदावहिनी पण घरातल्याच. आणि तर ह्या इतर बाकी शाळांमध्ये सुद्धा आमच्याकडनं शैक्षणिक मदत दिली जाते. द लाईफ वी आर लिव्हिंग इज द ड्रीम ऑफ मिलियन्स. दादा, आपण जी लाईफ जगतोय, आपण जे आयुष्य जगतोय, ह्या सर्वांचं ते स्वप्न असू शकतं किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्या मुलांचे आईवडील जे हातावर काम करणारे आहेत ते शाळेत पाठवत आहेत आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जी मदत होऊ शकते ती आमच्या कुटुंबाकडून आणि आता आपल्या पक्षाकडून आणि महिला आघाडीची महानगर प्रमुख म्हणून मी हे मशीन जे देते आहे शाळेला. त्याचप्रमाणे कलादालन हे जे नवीन इथे सुरू झालं आहे तिथे शिक्षणात सगळीच मुलं अभ्यासात पहिला नंबर येऊ शकत नाही. त्यामुळे त्याला कलेची साथ जर असेल आणि कलेमध्ये सुद्धा निपुण मुलं बरीच असतात पण त्यांना वाव मिळत नाही किंवा ते शिकण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी फीस किंवा पैसे नाही आहेत. तर त्यासाठी आपल्या महानगरपालिकेच्या शाळेने जी सुरुवात केली आहे कलादालन म्हणून, तिथे ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी जे शिक्षण दिलं जातं ते कौतुकास्पद आहे. मला कुंदावहिनींकडनं खरं म्हणजे मागणी झाली की आमचं असं कलादालन आहे आणि त्याच्यासाठी मशीन दिलं जातं. ते म्हटलं की असे दरवर्षी आम्ही महिला दिनाला ह्या शिक्षिकांचा सत्कार करतोच, तर तो कार्यक्रम काही कारणाने मी इथे नसल्यामुळे तो जरा डिले झाला आणि त्यामुळे आत्ता तो कार्यक्रम त्यांना सुद्धा, सगळ्या महिला शिक्षिकांना सुद्धा महिला दिनाचा सत्कार आणि त्यांना शिक्षण दूत ह्या सन्मानाने सन्मानित करून आपण सर्टिफिकेट पण देतो आहे. तर बाकी काय बोलणार, बाकी वेळोवेळी इथे कार्यक्रम असतातच दादा, तुम्हाला जसं सांगितलंच आहे, तुमच्या परमिशनने मी करेलच. आणि ह्या सगळ्याचं प्रोत्साहन तुमच्याकडनं आम्हाला कायमच विलासांना झाले, अजय दादा झाले, संतोष भाऊ झाले, या सगळ्या लोकांकडनं आम्हाला मिळतच असतं. त्यामुळे म्हणजे त्याचं श्रेय त्यांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे. आणि धन्यवाद, मी फार बोलणार नाही कारण अण्णा आणि दादा फार वेळात वेळ काढून आले आहेत, त्यांना पुढचे कार्यक्रम सुद्धा आहेत, तर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला जास्त मोलाचं ठरेल. त्यामुळे मी संपवते. धन्यवाद. यावेळी माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी शिल्पा चव्हाण यांच्या कामाचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन उपक्रम करणारे आमच्या शिल्पाताईंनी नेहमीच आपल्या शाळेवरती प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्याकडे कायमची मागणी असते ती पुन्हा मॅडम कोणालाही दादा शाळेसाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षिका हे कोणाकडे काही मागणारच, व्यक्तिगत नाही, आमच्या शाळेसाठी आमच्या मुलांसाठी. का बरं? त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये कशी जास्तीत जास्त भर पडणं हाच आमचा उद्देश असतं. निश्चितपणे आमच्या काळामध्ये आम्ही जेवढं कामं करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापेक्षाही जास्त कामं आम्ही आता विलास आनंदांतून तुमच्याकडून करून घेणार आहोत आणि ती हक्काने करून घेणार आहोत.
फक्त केवळ आणि केवळ आमच्या विद्यार्थ्यांसाठी, या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं उन्नती व्हावी, त्यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न त्यांनी साकार करावं, यासाठी आम्ही तुमच्याकडे कायम भांडणार आहोत यांच्यासाठी, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी. दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 18नं नुकत्याच झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या ठिकाणचे शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नाशिक नगरीचे उपमहापौर विलास शिंदे यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी शाळेला या 51,000 रुपये भेट देण्याची घोषणा केली. शिक्षण म्हटलं तर आमच्या विजय म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि हे खरं आहे. नाशिक महानगरपालिकेची शाळा दादा आमची ही एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन प्रत्येक ठिकाणी, आणि संतोष भाऊच्या प्रयत्नाने, तेव्हा संतोष भाऊची तळमळ आपण बघितली होती. काही करा, मला मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन द्या, हे करा, ते करा, ते करा, पदरमोड करून आणि अर्धे पैसे पालकांचे, ते अर्धे पैसे स्वतःचे टाकून नाशिक महानगरपालिकाची शाळा क्रमांक 18 ही मला असं वाटतं महाराष्ट्रातली पहिली शाळा असेल ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना विमानाने घेऊन जाऊन इस्रोला घेऊन गेले. असे लोकप्रतिनिधी आपल्याकडे आहेत, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वगैरे. हे सांगण्यामागचा हेतू असा आहे की आपला प्रामाणिकपणा आणि ज्या पक्षामध्ये आपण काम करतो आहोत तो शिवसेना पक्ष, वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय, आणि त्यांनी आपल्या कामातून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आदराचा मोठा भाऊ म्हणून स्थान निर्माण करणारे सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने शिवसेनेमध्ये काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीप्रमाणे सातत्याने पदं येतात, पदं जातात, परंतु आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपली नेमकी जबाबदारी काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे, याचं भान ठेवणारे लोकप्रतिनिधी इकडे आहेत. जय पराजय चालू असतो, 400-200 मताचा पराभव हा पराभव होऊ शकत नाही. परंतु मी आज तुम्हाला दादांच्या समवेत ही जबाबदारी देणार आहे की ही शाळा ज्या शिखरावर आपण गेलेली आहे त्याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे, ते कोणीही विसरून चालणार नाही. आम्हीच काय, हे विद्यार्थी पण विसरणार नाही. ज्यावेळेस संतोष भाऊ आले तेव्हा सगळ्यांचा चेहरा असा फुलला होता, कारण हे त्यांनी केलेलं प्रेम, शाळेवर केलेलं काम आणि शाळेविषयी असलेलं प्रेम. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही या मुलांसाठी, या शाळेसाठी काम करा. हे काम करत असताना तुम्ही ज्या ज्या वेळेस जे सांगाल ते महानगरपालिकेच्या माध्यमातून तर आम्ही पाठपुरावा करूच, शासनाच्या माध्यमातून करूच. परंतु मी आज या ठिकाणी सांगतो की शाळा म्हटलं की दादा फंड्सची गरज असते, पैसा इकडं तिकडं मागावा लागतो. पण मी आज या ठिकाणी दादांच्या आणि शिल्पाताईंनी या ठिकाणी शिलाई मशीन दिलेली आहेच. वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या लागणारच आहेत, आम्ही तर तुम्हाला पुरवूच. पण जिथं जिथं तुम्हाला वाटेल या मुलांना यांच्या भवितव्यासाठी, यांना जगाचा काय अनुभव घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी घेऊन जावं लागतं. काही सहली काढावं लागतात, काही हुशार विद्यार्थी ते कुठंतरी त्यांना दाखवावं लागतं काही. त्यासाठी आज माझी आई नाही आहे, परंतु आईच्या प्रित्यर्थ मी इथून पुढे दरवर्षी या शाळेला 51,000 रुपये रोख देणार आहे. त्या 51,000 मध्ये तुम्ही या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, तुम्हाला यांना जिथं सहलीला घेऊन जायचं आहे, जिथं तुम्हाला यांना कुठं परीक्षेला घेऊन जायचं आहे, यांना अजून कुठं काही नवीन काही गोष्टी दाखवायच्या आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शिल्पा निलेश चव्हाण यांच्या माध्यमामधून महिला दिनाचं औचित्य साधत शाळेतील महिला शिक्षकांना शिक्षणदूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला. दरम्यान सहदेव नगर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उद्यानात ॲडव्हेंचर राईड्सला विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असं आवाहन शिवसेनेच्या गटनेते अजय बोरस्ते यांनी यावेळी केलं. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देताना, तुमच्या शाळेला शुभेच्छा देताना तुम्हाला मी एक आमंत्रित करतो. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती होते का? माहिती आहे ना? बाळासाहेब कसे होते? डेरिंगबाज होते की नाही? ह्या बाळासाहेबांच्या नावाने आम्ही एक छान स्मृती उद्यान केलं होतं. तुम्ही 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे घेऊन या, मी तुम्हाला त्यासाठी बसेस पण पाठवतो हवा असेल तर.
तिथे आपण एक ऍडव्हेंचर पार्क केलेलं आहे. तुम्हाला हे इमॅजिका डेला इथे माहिती आहे ते सगळ्याचं वर कोणाकोणाला ऍडव्हेंचर आवडतं? चलो डन. यांना तुम्ही बघा, यांच्यासाठी आपण एक स्पेशल तिथे एक बॅच ठेवतो मी, आणि आपल्या वतीनं हे सगळं ऍडव्हेंचर पार्क तिकडे इमॅजिकावर जे चालवतात तेच चालवतात, पण ते सगळं मी आमच्या संस्थेच्या वतीने यांच्यासाठी अरेंज करेन. तुम्ही तो पार्क बघायला एकदा, सुंदर पार्क, आणि ते ऍडव्हेंचर किमान तुम्हाला 4-5 तास जातील. ते सगळे ऍडव्हेंचरचे गेम आहेत. उत्तर महाराष्ट्र आहे आशिया खंडातला सर्वात मोठा ऍडव्हेंचर पार्क, सर्वात मोठा. 200 ते 300 गेम्स आहेत. कोणाकोणाला खेळायचे? माझा जोरदार टाळ्या. आता ही जबाबदारी सुद्धा मी संतोष भाऊकडे देणार आहे. संतोष भाऊ 7वी टाकवीचे विद्यार्थी, तुम्ही सांगा, तुम्हाला एक स्लॉट देतो, त्यावेळेत ह्या सगळ्यांना घेऊन यायचं आहे. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, नुसतीच मजा नाही येणार, पण तुमच्या आयुष्यातला आत्मविश्वास वाढेल, तुमचं डेअरिंग वाढेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. येणार ना? मग एकदा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंसाठी जोरदार टाळ्या. कारण आम्ही सर्व त्यांचे अनुयायी आहोत, त्या शिवसेनेचे अनुयायी आहोत, आणि त्यांचाच महिला आघाडीच्या आमच्या शिल्पाताई या महानगर प्रमुख आहे. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांची आम्ही वाट बघतोय, तुम्हाला नक्की यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शरद काळे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव, कुंदा बच्छाव यांसह शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.